हे बा आतड्या बघ खातो का रे या आता या गाडीशी परत 5-6 दिवस का संपर्क होणार नाही काय बंगला आम्ही येतो पाऊस बाय ए अभी एक गाड़ी से गया आप लोग का आगे कौन है तो क्या चाहिए आपको कितना बोलो तो पोरात थायलंडला चालले बघा मेहनत करतात बोलचाल कुठं बसला अरे रेडी बाय चला रे चला गावदेवी माते की हा चला मोरया मागच्या वेळेला पण तूच सोडायला आलता बघ ह्योच माझा भाऊ आहे लास्ट टाइम पण तोच सोडला आलता आणि ह्यो माझा मागं दुश्मन आहे माझा गौरव पाटील एकदम लक्ष दे त्यांनी काय केलं ना माझ्या जोडला हा तर मी तुम्हाला सांगायचं विसरलो कुठं चाललोय तुम्हाला नंतर सांगा तर मित्रांनो आता पद्धतशीर सगळं कल्याण स्टेशनला पोहोचलोय हा माझा काल्या हा माझा गौरव अजिबात मॅनेजमेंट नाही एकदम टायमिंग कळत नाही याला काही कळत नाही तर हे माझे मित्र आता आम्ही चाललोय फिरायला मी यांना फिरायला चाललो हे सगळे गरीब आहेत गरीब यांनी यांच्या आयुष्यामध्ये कधीच कुठं गेलं नाही त्यांना मी चालवलंय तर आता मी यांना घेऊन चाललोय बँकॉकला त्यांचे पैसे बिसे सगळे मीच भरलेले आहेत तर अर्धी पब्लिक आमची इथं येऊन थांबलेली आहे काय एक्साइटमेंट लेवल काय तुमची खुशी क्या सोचा है उधर जाके क्या करेंगे पहले तो साइट सीन करेंगे क्या यार प्रतीक भाई क्या होगा ते कुठे लपडा आला लपडा लपडा झालेला एम इंडिकेटरनी ट्रेन दाखवली प्लॅटफॉर्म 3ला आणि लागली 7ला काय बोलायचं आता पाणी पिला आयुष्यामध्ये धावपळ लवकर संपणार नाही जोपर्यंत प्रवास आहे तोपर्यंत धावपळ आहे अर्ध्या पोरी आमच्या लिफ्टने गेल्या अर्ध्या पोरी आम्ही जोडले आहेत तर कुठे चालले तुम्ही चालले कुठं यांना सांगा आपण कुठं चाललोय सारखी आठवण करून द्या लोकांना कुठे चाललोय आपण चाललो आहे पटाया नांदेडला दुसरा पटाया तरी पोरांची मेहनत तर बघा कशी बिगा उठतात व्हिडिओ काढता माझा मोबाईल पडलेला हवा टाईट झाली बोला फुटला मोबाईल कपडा झाला असा व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झाला का माहित नाही मोबाईल तर पडलेला आता आम्ही कुर्ल्याला पोचलोय तिथून ओला करून जाऊ आम्ही कशी आमची पब्लिक चालले चालत सगळ्यांच्या हातात बॅगी फायनली आमची ओला आलेली आहे आता आम्ही ओला घेऊन चाललो कुठं एअरपोर्टला चाललो आता आम्ही मेरे को काका एक समझ में नहीं आ रहा आप 6 लोग बिठा दो तो बैग क्यों लगेज के लिए कुछ तो प्रॉब्लम करना चाहिए ना बताओ ना ओला वालों को प्रॉब्लम नहीं सोल्यूशन कुछ तो किया करना चाहिए ना सोल्यूशन ये है 4 जन लेकिन 7 सीट का अगर गाड़ी है तो उतना देना भाई हम लोग कैसा बैठ रहे हैं ये अच्छा है क्या ये देखो इधर माकड़ जैसे सब इधर भी 4-4 5-5 खोचे हैं खोपड़ी में अच्छा नहीं ऐसे खास कर दो भाई चहा पण आपल्याकडे चहा पण आपल्याला बघते नाही
तर फायनली आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही बघा आता श्रीमंत लोक कशी फिरतात बस मध्ये. कशी बसली 4-4 माणसं एका गाडीत चालत पटाया फिरायला. तर आता आम्ही इथं बस स्टँडला आलेलो आहेत. तुम्ही बस स्टँड बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये पण. आम्ही इथूनच नेहमी बस बघतो, एअर बस. बस स्टँड म्हणजे एअर बस स्टँड. ठीक आहे मित्रांनो, कुठे आलात तुम्ही आता? बस स्टँड. पक्की गर्दी आहे. हा आम्हाला इथून सकाळी उतरायचे 7 क्या. हा तर यांचा फोटोशूट चाललाय. हे झालं का? तो अभी इनका चालू आहे फोटोशूट. या हा ना, मग सांगितलं ना त्यांना तुमचा फोटोशूट चालू आहे. फोटोशूट तुमचा यो जोरात चालू आहे काम एकदम. आपण आल्याला फोटो काढून मोकळा झालोय. गर्दी व्हायच्या अगोदर, गर्दी अगोदर फोटो काढून मोकळा झालो. आपली स्टोरी ठेवता विषय संपला. तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहे. तरी आमची फ्लाईट आहे 7ची. पण बघू आता तोपर्यंत आतमध्ये थांबा. बॅगे जमा करा चला. चल ना. तर चला आता सगळ्यांचे PNR तिकीट वगैरे सगळ्यांचे मिळालेले आहेत. सगळे खुश आहेत. सगळ्यांना विंडो सीट पाहिजे होत्या. अरे विंडो सीट मिळाली का? मला भेटली ना विंडो सीट. विंडो सीट फुकाटमध्ये विंडो सीट घेतली यांनी. ए गौरव, फुकाटमध्ये विंडो सीट भेटले फुकाटमध्ये यांना. आमच्या मित्रांनी काय जुगाड केला, तिकीट काढताना फ्री सीट काढले आणि इथे येऊन विंडो सीटची अपील केली आणि मिळाला विंडो सीट. जाऊ शकतो ना आता? हा जाऊ शकतोस ना मित्रा. बघा पोरा राशन दुकानाच्या लाईनीत उभी आहेत. हा हे गर्दी आहे का? मजा का रे? गर्दी कशी आहे? म्हणा किती गर्दी. राशन कार्डच्या पासपोर्ट झाले 2 शब्द संपले. तो फायनली आता आमचा इमिग्रेशन काय तेच काय XYZ काय झालं ते आमचं. आता आम्ही चाललोय. बरं लाईटी बघ, पैसे भरले तर लाईटीमध्ये दिसतो का? चला आता आपण जाऊ लाँच ॲक्सेसला. हा तर हे आमचे कोण? हा हे आमचे प्रमोदजी रमेश साडे आणि हे गौरवजी पाटील. एअरपोर्टला आल्यावर ह्या इथल्या दुकानांमध्ये जाण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. भले घ्यायचा काय नाही, घ्यायचा काय नाही, पण बघायचा. बघा आता बघायचं तुम्हाला. मी तर जाणार, बघणार, बघून येणार, घेणार काहीच नाही. अरे एअरपोर्ट ह्या दुकानामध्ये जायची मजा वेगळी. घ्यायचा काहीच नाही. हा बस हे बघ फक्त मजा. 300 रुपयाचा काय घेतला डोसा? 300 रुपयाचा टाकोच घेतला ना खायला. काय बिना 300 रुपयाची पाण्याची बॉटल. हा 300 रुपयाची पाण्याची बॉटल घेतली शेटने आणि घेतला काय पराठा. सांगू होतो घरून घ्या, बोललो यांना घरी घ्या बनवून. नाही ऐकला काय जेवणाचा वास सुटला. झोप यायला लागले. आता जरा आराम करतो. फ्लाईट सकाळी 8ची आहे. तोपर्यंत अजून बराच उशीर आहे. तर जागा मिळाली थोडासा वेट करतो. बाल्कनी व्ह्यू बघायची. बाल्कनी व्ह्यू हे बघ. तर जरासं इथं आराम करू. नंतर फ्लाईटमध्ये बसूनच जायचं. इथं बसून हैराण झालो. लाऊंज ॲक्सेसला जाऊन थोडासा ब्रेकफास्ट वगैरे केला आहे व्यवस्थित. पोट्ट्या भरला आहे. तर आमचा प्रमोद ताडे उपाशी 3000 रुपयाला ॲक्सेस मारून बसा झाला ना. अजून बाकीचे आपली 10 जण तिकडे आहेत. आता आपण छू आलं का रे? बर्गर दन कोण आलं का? A few moments later. प्रेम झाली का झोप? जाम झोप झाली इकडे. खूप झोप झालेली आहे. खूप लवकर आलं, जास्त झोप झाली. तेजी सगळ्यांची आवड झाली. असं घराच्या बाजूला विमानतळ पाहिजे ना. किती लागून त्या पण उठून विमानाची खेळलं असतं सगळ्या. आता बोर्डिंग चालू झाली आमची. पण मी बसलो इथंच. त्यांनी नंबर लावलाय माझा. तो हमारे पायलट साहब जा रहे हैं. हमारे भी पायलट साहब आ रहे हैं. चलो
फाइनली अभी फ्लाइट में बैठने का टाइम हो रहा है, म्हणजेच आमचा विमानात बसायचा टाइम झालेला आहे. अशा पद्धतीने रात्री 11 वाजले असून बोचा आंबवल्यानंतर फायनली आम्ही बसायला आलेलो आहे. आता कसं उतरायचं आता ते पण सांगा मला. आता यो बा आता पलटी आला असतो मी. आता सकाळपासून 2 वेळा मोबाईल पडलाय. एकदा स्क्रीन गार्ड फुटला, दुसऱ्यांदा वाचला, आता तिसऱ्यांदा नो चान्स आहे. त्याच्यामुळं रिस्क नाही घ्यायची, जास्त व्हिडिओ काढायचा नाही, जशी येतील तशा काढायच्या, नाही तर सोडून द्यायच्या. आता आम्ही 4 तास बाबा मी गेल्या झोपणार आहे. आतमध्ये एकदम व्हिडिओ तुम्हाला काढून पाठवेल. आमचे हे पायलट साहेब. फायनली आम्ही आता फ्लाईटमध्ये बसलो आहे. आता अर्धा तरी तास अजून इथं बसायला लागेल. नेहमीप्रमाणे आपली विंडो सीट एक्स्ट्रा पे करून. तुला कुठे आहे रे सीट? बाकी सगळे आमची सीट आजूबाजूला. आमचा काल्या काल्या ऐकत नाही. बाकीचे मेंबर आमचे पुढे आहेत. A few moments later. काहीच नाही. अरे मी हलतोय का? अरे अजून काहीच नाही भेटला का बरोबर. अजून काय पट्ट्यात नाही आलो आपण. पट्ट्यात आलो ना आपण. ड्रायव्हर पिसळ. आमची मुंबई. पडला 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 पडला. शुभम काय आला? अरे गौरव काय आला? अरे रिॲक्शन तर जा. गौरव त्याच्या पुढं काय नाही. काय विमानात वास सुटलाय बॉम्बला. काय करायचं ठरलं आपण आपला खाऊ मग. बॉम्बला चटणी पण द्यायला आहे आपल्याला. नाही करून घेऊन येईल. खंड 3 तासाच्या झोपेनंतर हा 2 बघा सुचलाय. मस्त 2-2.5 तास त्याला या मांडीवर डोकं ठेवून झोपलेलो. रात्री झोपलो नाही, एअरपोर्टला झोप आली नाही, मस्त झोपलो. आता 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्ही उतरणार. उतरल्या परत 2-2.5 तास ट्रॅव्हल कॅप्टन बरोबर फोटोशूट चाललेला. आशिषला त्यांची फ्लाईट केलेली आवडलेली आहे. त्यांनी व्यवस्थित बघ कशी पोरं आहेत आमची. पोरं एकदम निर्मळ मानायची आहेत. त्यांना विमान चालवायला आवडला पहिल्यांदा बसलेली. त्याला कॅप्टन पण आवडला. लगेच फोटो बिटो काढून मोकळा आली. काय घ्यायचे रे? का कोणाला फोन करायचे? सगळ्यांची तयारी चालू आहे बाबा. सगळ्यांना सिम कार्ड घ्यायचे. हा हा तो हमको अभी गाड़ी आ चुकी है. चला पुढे जायचंय. मसा मसा मसा
अरे जरा लाज वाटू द्या, लाज जरा लाज वाटू द्या जरा. ए लोकेशन दे पटाया इसो. हा तर आता आमच्या गाड्या आलेल्या आहेत दोन्ही. आता आम्ही चाललो काका. लागले फोटो दाखवा. तुम्ही हे रस्ते मागच्या व्हिडिओ मध्ये बघितले असेल 2 महिन्या पहिले, पण ही माणसं ही चेहरे बघितले नसतील. आता ही नवीन माणसं सगळे आमची काळी गोरी बुट्टी सुट्टी सगळी पॅंग्विन बिंग्विन सगळी जनावर माणसं सगळे आम्ही घेऊन आलोय. आमचा डोकरा याची 25 एकर जागा आहे इथं. एक छोटीशी चेकिंग चालू आहे पोलिसांची. काहीतरी लायसन वगैरे चेक करायला घेतलंय. लायसन वगैरे चेक करायला घेतलंय. फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहेत. काय वाटतं तुम्हाला, पोहोचला का रे? तो नाही का बोलला इथं फिरू नका ते हे. वेलकम टू पठाया. हो फायनली आम्ही पोहोचलो तिथं. आता मस्त आमच्या हॉटेलला जाऊन फ्रेश होऊन आजच जायचं का लगेच? तू होणं तर नको येऊ, नित्याने मी लगेच जाणार आहे. आता किती संदाट आहे रात्री. आता इथं जायचं आम्हाला. आता पहिले आम्ही रूमला जाऊ मग इकडे येणार. काय तिकडे नो एंट्री. आम्ही रूम घेतलेला आहे ठीक आहे ना. करतो मी तर तुम्हाला रूम दाखवतो. चले बॅग उतरले रे. अरे वा 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 वा. नित्या ठीक आहे का? तर आता आम्ही इथेच राहणार 3 दिवसासाठी. इथून लगेचच खाली मार्केट आहे. वॉशरूम वगैरे पण ठीकठाक. ठीकठाक म्हणजे ठीकच आहे. नित्या A few moments later. सगळे आम्ही रेडी झालेले आहेत. सगळे चाललेत आम्ही क्लबला. बघा ड्रेसिंग. बाबा बाबा नाही ऐकत नाही ऐकत. ही ड्रेसिंग बघा. आज आम्हाला या गाड्या आहेत 2. ही गौरवची ही माझी. चला बसा रे. ही बाकी आमची पोरं आहेत ना त्यांच्यासाठी गाड्या आहेत. या सगळ्या हे सगळे त्यांच्यासाठी गाड्या आहेत. सगळ्या 899 वाले. थायलंडला येऊन यांना पाहिजे काय पनीर. थायलंडला काय खाता? बरोबर चाललंय. बघ आमचे राक्षस. नॉनव्हेज लवर. गेट रेडी फॉर नेक्स्ट ऍडव्हेंचर. हे पोराव रेडी आहेत का? तर आता आम्ही जेवलोय वगैरे. आता आम्ही चाललोय क्लबिंगला. क्लबमध्ये जाऊ. आता मी तर आपल्याकडे जात नाही कारण आपल्याकडे भीती वाटते कोणी काय विचार करतो. त्याच्यामुळे आता आम्ही सगळे क्लबला जाणार. तर बघू बाकीच्या व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवतो. कोंबडीचं लेग पीस हे बघ. आतडे बघ. खातो का रे? ए खातो का? हा पोरं पण किती खतरनाक आहेत. किती मिनिटात रे क्लब उचकायला? 2 मिनिटं. बघा जेवार वाट बघतायत. 2 मिनिटं. विशाल
बाबा आता वाजलेत 2:45. आमचा नितेश शेठ आणि मी आम्ही निघालो काहीतरी खायचं शोधत. आता एवढ्या रात्री आम्ही फक्त बर्गर खाऊ शकतो कारण आम्हाला बर्गरची मागाची इच्छा झालेली. तर आम्ही मागाची भाजी चपाती खाल्ली. मग आता बर्गर खाऊ. रोजचा खाल्लाय ना. आता आम्ही इथे जाणार बर्गर किंग नाही मॅगडीला कुठेतरी बर्गर खाऊ ना जाऊ. ये बा रात्री 3 वाजता तरी काय भेटेल अजून. हा जे भेटला ते नशीब. ओनली चिकन. तर आजचा ब्लॉग आता इथे संपवतो. तो झोप आले कारण रात्रभर आम्ही जागून सकाळी फ्लाईटमध्ये पण व्यवस्थित झोप नाही लागली. नंतर आल्यावरती पण आराम नाही केला. काय 1-1.5 तास फक्त लोटून राहिलेलो. झोप तर लागलीच नाही. अजून जागच आहे. तर आता मस्त झोपणार. उद्या सकाळी कोरल आयसलँडला जायचे. नाही कोरल आयसलँड नाही रे. कोरल आयलँडला. बाकी का फोटोशूट कल करेंगे. गुड नाईट.